माहीत नसते ती किंमत या माध्यमातून आपण मिळवून घेऊ. आणि मी आवर्जून आदरणीय तर्फे साहेब आज आले तर त्यांना सांगतो सर 3 दिवस इथं कार्यशाळा झाली, 3 दिवसात सिनेमा बनवायला शिकावं, पण 3 दिवसात या सगळ्या लोकांनी हे लिहून दिलंय की याच्या पुढं आम्ही अंधश्रद्धेवर कुठली फिल्म करणार नाही, त्याच्यात काम पण करणार नाही, त्याला सपोर्ट पण करणार. कुठल्याही समाजात तेढ निर्माण करणारी, जाती जातीत भेद करणारी, जात धर्म वर्ण रंग रूप याच्यावर भेदभाव करणारी फिल्म आम्ही करणार नाही. आम्ही त्याला सपोर्ट पण करणार नाही, त्यात काम पण करणार नाही. आम्ही विषमता पसरवणारी किंवा धर्मनिरपेक्ष असणारा राष्ट्र सोडून कुठल्या तरी धर्माच्या कुठल्या तरी जातीच्या नावाने काय राष्ट्र अशी फिल्म करणार नाही, किंवा त्याच्याही पलीकडे मानवतावाद, संविधानवादी किंवा लोकशाहीवादी या विचारांना घेऊन फिल्म करते. अशा सगळ्यांची ही मोठी फौज या महाराष्ट्रात तयार होणार आहे. आणि ही मंडळी टेक्निकली तर शिकणारच आहे, पण मानवतेसाठी काम करणार आहे. आणि ते खूप पॉझिटिव्हली या सगळ्यांकडून आलं. मला त्याचं खूप काय म्हणतात ना समाधान वाटतं. म्हणजे मी सोनाली, माझे मिसेस, माझी मुलगी आणि आमची अख्खी फॅमिलीच. माझे वडील शाहीर होते, कवी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत त्यांनी अख्खं आयुष्य घालवलं. कारण बाबासाहेबांनी राजा व्यंकटरायांना लिहून दिलं की तुम्ही आयुष्यभर अशाच पद्धतीने प्रबोधनाचं काम करत राहा. आणि राजा व्यंकटराय आणि माझे वडील एकत्र काम करायचे. वडील त्यांना गुरु मानायचे आणि त्यांच्या शाहिरीच्या कार्यक्रमातूनच मी पण तयार झालो. त्यांच्याच बरोबर कोरस करत करत गायला लागलो. हे सगळ्या महापुरुषांचे विचार ऐकले वगैरे वगैरे. विहारातूनच जाऊन माझ्यासारखा कलाकार घडले. तो समाजामध्ये इकडे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येक अडचणीला तोंड कशामुळे देऊ शकला? कारण बाबासाहेबांचा विचार, फुले शाहू आंबेडकरी विचार, छत्रपती शिवरायांचा विचार आम्हाला बिहारात शिकवला गेला. तर बिहार एक क्रांतीची केंद्र आहे आणि नेमकं अनेक ठिकाणी बिहारांना टाळ जी बिहार ऍक्टिव्ह आहेत ना ती खऱ्या अर्थानं काहीतरी क्रांती घडवली. आणि बुद्धांनी जी सांगितलेली गोष्ट मला लहानपणी खूप चांगली कळाली की ज्या माणसाला प्रश्न पडत नाही ना तो मेलेल्या माणसासारखा असतो, मृत व्यक्ती असतो. ज्याला प्रश्न पडतात ना तो जिवंत व्यक्ती असतो. आणि ज्याला प्रश्न पडतात पण त्याचं उत्तर तो शोधत नाही, तो या जन्माला येऊन पण त्याचा काय उपयोग नसतो. आणि म्हणून बाबासाहेबांचं ते वाक्य आहे की आईच्या जन्माला आल्यानंतर किड्या-मुंग्यांसारखं जगण्यापेक्षा, किड्या-मुंग्यांसारखं हीन जगण्यापेक्षा आईच्या गर्भात केलेलं होतं, असं बाबासाहेब सरळ म्हणतात. की किड्यांना, मुंग्यांना, माशी किंवा कुठल्याही प्राण्याला आयुष्य असतं, पण त्यांची कधी न्यूज आली आहे का एका माशीला ऑस्कर मिळाला, एखाद्या मुंगीनं डॉक्टरेट मिळवली आहे, एखाद्या प्राण्यानं काहीतरी मोठं नाशामध्ये जाऊन काहीतरी केलेले? त्यांना ती संधी नाही दिली. निसर्गाने त्यांना त्यांचं आयुष्य दिलेले आहे, पण मानवाला ती संधी आहे. आणि आपण माणूस म्हणून जन्माला आलोय आणि किड्या-मुंग्यांसारखं जगतो तर त्या जगण्याला अर्थ नाही. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी म्हणायला तर काही नाही. मी आंबेडकरवादी त्याच वेळेस ज्यावेळेस मी बाबासाहेबांचा विचार प्रत्यक्ष जगेन. कारण बौद्ध धम्मपद आचरणाचा विषय, सांगण्याचा विषय, तो आचरण्याचा विषय. तुम्ही कसं आचरण करता त्याच्यावर. आणि त्याचा प्रयत्न आम्ही मायलेक सगळे फॅमिली म्हणून करतोय आणि समाजापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर समाजाचे वेगवेगळ्या अंगानं तुमची सगळ्यांची हेल्प होतीये आणि हा विचार पुढे घेऊन जातोय. तर हा आपला सगळ्यांचा विचार आपण सगळे मिळून करणार आहे. तुम्ही सगळेजण या एकूण सगळ्या प्रवासामध्ये जोडले गेलात आणि आयुष्यभर असे जोडले राहाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि या सगळ्यांच्या ह्याच्याबरोबर मी आपल्याला जास्त काही करता येत नाही, ऍटलीस्ट एक प्रमाणपत्र आठवून हे सगळं आपण प्रोव्हाइड करूया. म्हणून मी सन्माननीय जाधव साहेबांना विनंती करतो पहिल्यांदा की तुम्ही यांना सन्मानित करा. स्वामीनाथ मुनकळ यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं प्रमाणपत्र घ्या. सोनी ये नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेत अनेक महाराष्ट्रातल्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेली सगळी मंडळी जी खरंच खूप छान पद्धतीने हे सगळं करतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर सन्माननीय करुणाताई नरवणे यांना मी विनंती करतो की त्याचा सन्मान या ठिकाणी आदरणीय तज्ञ साहेबांनी करावा. याच्या वतीनं 2 दिवस आले, 3 दिवस राहिला. सन्माननीय मिलिंदजी केदारे यांचा सन्मान करण्यासाठी मी खास आदरणीय ढोलक सरांना सांगतो की त्यांनी मिलिंद केदारे साहेबांचा आमचे कवी मनाचे
चिरतरुण असणारं व्यक्तिमत्व आदरणीय मिलिंद दादांचा या ठिकाणी सन्मान होता. मिलिंद केदारे जोरदार टाळ्या करा. यानंतर आदरणीय सोनाली ताई मुळे यांचा सन्मान करण्यासाठी मी सोनालीला विनंती करतो की सन्मानित करा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पुन्हा सन्माननीय दादा साहेबांना विनंती करतो राजू कांबळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करा. सन्माननीय राजू कांबळे ओके. रोहित घोगरे आमचे मित्र एडिटर आणि ह्या सगळ्या प्रवासात आमच्या सगळ्या टेक्निकल बाबीमध्ये आमच्या सदैव सोबत असणारे सन्माननीय रोहितजी घोगरे. ते ऍक्च्युली तरी विद्यार्थी म्हणून भरते मित्र. सन्माननीय आशाताई शिंदे त्या नेमक्या नांदेडला आहेत. आज त्यांचा कार्यक्रम आहे तिथे. सन्माननीय सागर बनसोडे यांना विनंती करतो. कसं आहे सागर बनसोडे. मी आदरणीय प्रज्ञाताईंना विनंती करतो ताई तुम्ही पण यावं. आदरणीय मेघाराणी भाईगडे यांना विनंती करतो ताई या पुढे. मी प्रज्ञाताईंना विनंती करतो त्यांनी ताईंना खास कोल्हापूरवरून या ताई या ठिकाणी आल्या. त्यांचा या ठिकाणी सन्मान मला खूप आवडतं. एक गोष्ट आहे की महिला बाहेर पडल्याशिवाय आणि ती इंडिव्हिज्युअल पडल्याशिवाय काय करू शकत नाही. प्रज्ञाताई खूप मोठ्या गायिका आहेत आणि त्यांचा आवाज ऐकू आपण. आदरणीय किरण कांबळे किरण कांबळे साहेब स्वतः फिल्म मेकर आहेत. दादा साहेबांना विनंती करतो त्या स्वतः फिल्म मेकर आहेत. त्यांची एक फिल्म आहे ती अनेक विहारांमध्ये दाखवली जाते दानशूर नावाची. आणि त्या फिल्मच्या माध्यमातून बुद्धांनी सांगितलेली जी विपश्यना ही मुलांना संस्कार करण्याची फिल्म आहे. खूप सुंदर फिल्म आहे. आपल्या विहारांमध्ये पण आपण निश्चित. येस धन्यवाद. आदरणीय डोळे साहेबांना विनंती करतो की रतन साळवे यांचा आपण सन्मान करावा. सन्माननीय मी या ठिकाणी सन्माननीय संतोष मोरे, विशालजी रोकडे, राजभाऊ ससाने, विजय भालेराव आणि करण नाळे या सर्वांना विनंती करतो की त्या ठिकाणी समोर यावं. आपल्या या बिहार कमिटीच्या वतीनं आपण जे काही कोणाचं सहकार्य केलं जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. सर्वांना विनंती करतो की तुम्ही या इथं तुमच्या या आपल्या हस्ते या ठिकाणी सन्माननीय सीमाताई शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सीमाताईंसाठी 2 दुहेरी टाळ्या झाल्या पाहिजे. प्रमोशन पण झाले आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून काम आता त्या करतात आहे आणि त्यातून एक संविधानिक मूल्यांवरती काम करतात. या मॅडमचं आजच प्रमोशन झालंय त्यांच्यासाठी सगळ्यांना पेढे वाटण्यात येतील. यानंतर बॉलिवूड, टॉलिवूड, मॉलिवूड अनेक सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी काम केलेले असे आमचे मित्र विक्रांत गोळवकर सर या ठिकाणी आलेले. एवढ्या मोठ्या सिनेमा म्हणजे त्यांनी छावापासून अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. त्यांचा सन्मान मी या ठिकाणी करण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अनेक वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण त्यांना पाहिलेलं असेल. सर आता तुमच्या मार्गदर्शनाखाली लाईन मॅनेजर आणि आयडी व्हायचे मला. एक नंबर सन्माननीय होणार नाही तुमच्या मार्गदर्शन. संजय शिंदे सन्माननीय संजय चव्हाण या धन्यवाद. समता सैनिक दलाचा हा आमचा सैनिक इथं समता सैनिक दलासाठी लढतोय पण इथे येऊन सुद्धा या क्षेत्रात काम करणारे सन्माननीय कालिंदर कांबळे यांना विनंती करतो. त्यानंतर सरपंच स्वतः फिल्म मेकर आहेत. त्यांचे स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांचं स्वतःचं सगळं युनिट आहे. खास या प्रशिक्षण शिबिरात ते आले आणि खूप छान त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. धन्यवाद. सन्माननीय किशोर डोळस
सन्माननीय अशोक प्रियदर्शन यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं. किशोरकडून पण खूप अपेक्षा आहे. तो खूप चांगला नृत्य दिग्दर्शक आहे. किशोर, तुझं खूप खूप अभिनंदन. तुझ्या सोबत आम्ही आहोत आणि निश्चित आपण काहीतरी मोठं काम करू. इकडे बघा. त्यांच्याकडे सन्माननीय सुमित शेरखाणे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. प्लंबर नाही आला राहतात. हा, सुमित शेरखाणे. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. तीन दिवस सन्मानासाठी दिलेले, संविधानासाठी दिलेले. त्याचबरोबर रमेश लहाळे यांचं मला खरंच विशेष कौतुक वाटतंय की ते त्यांच्या जे विचारांना कष्टकरी आणि एकूण सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये दिवसभर काबाड कष्ट करून इकडे येतात आहे आणि फिल्म मेकिंगचे सगळं प्रशिक्षण घेतात आहे. त्यांचं शिक्षण फार झालेलं नाही. तुम्ही कुठे काम करता? बरोबर, प्लंबर. आणि त्यांनी ज्या इनोव्हेटिव्ह स्टोरीज या ठिकाणी मांडलेल्या आहेत ना, त्या खरंच अप्रतिम आहेत आणि त्यांचा सिनेमा लवकरात लवकर कसा होईल हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. जोरदार टाळ्या. सुनील आदाटे यांना विनंती करतो या. अत्यंत म्हणजे टाटा मोटर्स मध्ये काम करून वेळात वेळ काढून हे पूर्ण प्रशिक्षण करणं करता लोक म्हणतील की मला काय गरज आहे आता, पण तरी सुद्धा ते इथे येतात आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि यानंतर मी पुन्हा कर्वे साहेबांना विनंती करतो, चौरे बाबा काळुके यांचा या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे. सर त्या साईडला जा. त्यांची कथा होती. विनोद नवलकर, आदरणीय जाधव साहेबांना विनंती करतो, नवलकर साहेबांना आपण प्रमाणपत्र द्यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय डोळस सरांना पुन्हा विनंती करतो, रामचंद्र जाधव यांचा आपण सन्मान करावा. डोळस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आदरणीय भारतीताई शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनाही प्रमाणपत्र. मी सोनालीला विनंती करतो की त्यांनी आज खास आपल्या सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक आणलं होतं. आपलं गरम डोकं थंड करण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात व्यक्ती करवली. आणि त्या आता मला कळलंय त्यांची झेप किती मोठी आहे. पहिल्याच दिवशी आल्यापासून मी त्यांचा विचार करतो. तुमच्या माझ्यामधलं सगळ्यात काहीतरी स्फोटक त्या करणार. सन्माननीय सानिकाताई जाधव यांचा सन्मानही मी विनंती करतो सोनालीला करायला. मी रमाई बोलते. या प्रयोगात त्यांना पाहिलं आणि खरंच त्यांच्यात खूप पोटेन्शियल आहे. ताई या ठिकाणी 3 दिवस झाल्या. त्यांच्या मुलाची परीक्षा आहे, ते सोडून इथे आल्या. ही फार महत्वाची आणि मुलाची गोष्ट आहे. आदरणीय खंदे साहेबांना पुन्हा विनंती करतो, प्रसाद मोरे यांचा आपण सन्मान करावा. आदरणीय प्रसादजींना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान द्यावा, आपलं प्रमाणपत्र घ्यावं. त्यानंतर आदरणीय गुणवंत पाटील यांना मी विनंती करतो की पाटील सर आपण यावं. खूप सिनियर आणि खऱ्या अर्थानं प्रश्न विचारणारा मला व्यक्तिमत्व आदरणीय गुणवंत पाटील साहेब यांचा सन्मान स्वागत इथे होत आहे. हा प्लीज. नाही आपण सगळे एकत्र काढणार कोण राहतंय का आपल्यापैकी? असं कोण आहे की ज्याचं नाव आलेलं आहे? ऑलमोस्ट सगळे. आता एक वेगळं आणि विशेष नाव मी या ठिकाणी केलं की हे जे शिबिर 3 दिवस इथं पार पडतंय, ते 3 दिवस पार पडण्यामागं त्या शिबिराचा एक बॅकबोन या ठिकाणी सतत कार्यरत आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे करण तायडेचं या ठिकाणी विशेष सन्मान मी करतो. करणची वेगळी ओळख अशी आहे की मला त्याला बघितल्यानंतर माझं बालपण आठवतं. कारण मी कधीच विहारामध्ये गेल्यानंतर असं बघितलं नाही माझं काम नाही. प्रत्येक कुठलंही काम 10 लोक एकत्र काम झालं की मी 10 जणांचं काम करायचो, कारण ते माझा सन्मान वाटायचा, की माझी लायकी म्हणून मला काम वाटायचं. तर तो करण आहे. आणि करण फक्त कलावंत नाही, तो मार्शल आर्टचा ट्रेनर आहे. तो इथे कराटेचा वर्ग देतो रोज. त्याच्या पलीकडे जाऊन करण रॅप गाणारा मुलगा आहे. त्याने रॅप लिहिलाय. त्याचा रॅप युट्यूबला फेमस आहे. त्याने स्वतः म्युझिक केलंय, स्वतः गाणं म्हणलंय, स्वतः शूट केलंय, स्वतः एडिट केलंय आणि तो रॅप त्याचा युट्यूबला फेमस आहे. येणाऱ्या काळामध्ये माझ्या सिनेमातला एक मोठा आणि महत्त्वाचा कॅरेक्टर म्हणजे करण.
त्याला मी स्वतः सबस्क्राईब करा. आम्हाला माहित नाही ते काय आम्हाला ते सांगायचं नाही. खूप सुंदर react केलं. आणि एवढंच नाही तर त्यांनी इथे एक पण काम सोडलं नाही. जेवण आणणं, जेवण वाढणं, चहा देणं, चहा भरणं, स्पीकर लावणं, बिहार उघडणं, प्रोजेक्टर लावणं, काही अडचण आली की करण असं नाव येतं. मी पूर्वी माझा एक मित्र होता, त्याचंही नाव करण होतं. त्याला म्हणायचं करण तर करण, तू काय करण? इथं करण तर सगळंच करण. हा करण तर म्हणजे खतरनाक करण आहे. आणि असाच व्यक्ती नेता घडतो की जो हे सगळं करतो. कर्तृत्व नेतृत्व हे इथून येतं, बिहारात येतं. आणि माझा शब्द आहे, येणाऱ्या 5-10 वर्षात हा माणूस एका वेगळ्या उंचीवर गेलेला आपण बघा. आणि मी म्हणजे माझ्या स्वतःसाठी भविष्य काय समजत स्वतःला, पण मला सोनाली माहिती आहे, मी जी गोष्ट बोलतोय ती गोष्ट घडलेली आयुष्यात प्रत्येक वेळी. आणि एक माझं काही फार मोठं तत्वज्ञान नाही. बुद्धांनी तेच सांगितलंय की एक अनुभव असतो ना, प्रत्येक माणसाला बघितल्यानंतर एक अनुभव येतो की हे नक्की काहीतरी घडेल. तर ते करण मध्ये मला दिसतं आणि करण निश्चित ते करतो. तर मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मी आदरणीय जाधव साहेबांना विनंती करतो की जाधव साहेब या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावा, शुभेच्छा द्यावा आणि या सगळ्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये तुमचं